नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चौकंद पोटबा। आजच्या विशेष व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, रेस्टॉरंट स्टाईल किंवा स्वीटो मध्ये जो ढोकळा मिळतो ना, हुबेहूब त्या चवीचा आणि टेक्स्चरचा ढोकळा करणार आहे। आणि त्याचबरोबर आपण आज एक विशेष गोष्ट करणार आहे, 1 किलो ढोकळा करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आणि त्या साहित्यासाठी होणारा खर्च याची सविस्तर माहिती घेणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे 1 किलो ढोकळा बनवण्यासाठी किती खर्च आला आणि विक्री केल्यानंतर आपल्याला किती फायदा होऊ शकतो याची सविस्तर माहिती घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता आपण काय करूया, ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य बघूया मित्रांनो। 1 किलो ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे ना घटकांचा आपण प्रमाण आणि त्याची किंमत आपण जाणून घेऊया। तर आपण काय केलेलं आहे, 350 ग्रॅम आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे। हे हिरा कंपनीचं बेसन मित्रांनो। तर आपल्याला ना 350 ग्रॅम साठी 35 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण आहे ना शेंगदाणा तेल घेतलेलं आहे। तर याचं वजनी प्रमाण म्हणताल तर 60 ग्रॅम आहे। तर याचं 7 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण साखर घेतलेली आहे मित्रांनो। याचं वजनी प्रमाण आहे ना 100 ग्रॅम आहे। त्याच्यासाठी आपल्याला 4 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला मीठ आहे, याचं वजनी प्रमाण म्हटले तर ना 15 ग्रॅम आहे। तर याचा ना साधारण 50 पैसे खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण लिंबू सत्व घेतलेलं आहे। लिंबू सत्वाला सायट्रिक ऍसिड सुद्धा म्हणतात। तर याचं वजनी प्रमाण म्हटलं तर ना 7 ग्रॅम आहे। तर याला आपल्याला 3 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण हळद घेतलेली आहे, याचं वजनी प्रमाण म्हटलं तर 5 ग्रॅम आहे। तर याला 1.5 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण 2 ग्रॅम यांना हिंग घेतलेलं आहे। तर हिंग घातल्यामुळे आपला ढोकळा ना चवीला खूप बाहेर लागतो। याचं वजनी प्रमाण 2 ग्रॅम आहे, याला 1 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर आपण इनोचे 2 पॅकेट घेतलेले 10-10 रुपयाचे। तर याला 20 रुपये खर्च आलेला आहे। त्याचबरोबर पुन्हा हे लिंबू आहे, हे इनो ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। तर हे 5 रुपयाचं आहे। त्याचबरोबर आपल्याला पाणी लागणार आहे। पाणी आपल्याला 2 स्टेज मध्ये लागणार आहे मित्रांनो। तर ह्याचे 400 ग्रॅम आहे। त्याचबरोबर हे 100 ग्रॅम आहे। तर पाणी टाकताना ना तुम्हाला व्हिडिओमध्ये सविस्तर मी सांगणारच आहे 2 स्टेज मध्ये आपण काय घेतलेलं आहे। तर व्हिडिओमध्ये तुम्ही काळजीपूर्वक बघा। तर मित्रांनो आपण 350 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी जे इतर आपण घटक ग्रॅम मध्ये घेतलेले आहेत त्याचं प्रमाण आहे ना एकदम परफेक्टच पाहिजे, तरच आपला ढोकळा स्वीट होम सारखा किंवा जो हॉटेलमध्ये मिळतो तसा होणार आहे। नाहीतर आपला ढोकळा बिघडणार आहे मित्रांनो। तर ग्रॅम मध्येच वजन घेतलं पाहिजे, तरच आपला ढोकळा चांगला होणार आहे। तर आपण काय करूया, पुढची कृती बघूया। तर मित्रांनो आता काय करायचं, आपल्याला साधारण एक मोठ्या साईजचं भांडं घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपल्याला बेसन चांगलं फेटता येण्या हिशोबाने आपण भांडे घेतलेले। तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, आपण मगाशी जे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण हे 400 ग्रॅम पाणी आहे त्याच्यामध्ये घेऊया। हे 400 ग्रॅम पाणी घेतल्यानंतर आपण काय करायचं मित्रांनो, हे साधारण आपण 60 ग्रॅम आहे ना ही साखर आहे, साखर टाकून घेऊया। त्याचबरोबर मित्रांनो काय करूया, आपण 5 ग्रॅम हळद आहे, हळद पण टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण हे 2 ग्रॅम हिंग घेतलेले हे पण टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण हे खडं मीठ घेतलेलं आहे 15 ग्रॅम आहे, हे पण टाकून घेऊया। त्याचबरोबर मित्रांनो हे लिंबू सत्व आहे, हे लिंबू सत्व पण आपण टाकून घेऊया 7 ग्रॅम आहे, हे पण टाकून घेऊया। त्याचबरोबर मित्रांनो आपले शेंगदाणा तेल आहे, हे 60 ग्रॅम आहे, हे पण टाकून घेऊया। मित्रांनो आपण हे सगळे घटक आहे पाण्यामध्ये टाकून घेतलेले। तर याच्यामध्ये आहे ना लिंबू सत्व, साखर आणि मीठ आहे ना चांगलं वेगळं असं आपण हे ढवळून घ्यायचंय। ढवळताना लक्षात घ्यायचं मित्रांनो, एकाच साईडने आपल्याला ढवळायचंय, म्हणजे दिशा आहे ना आपल्याला एकच ठेवायची आहे। आपल्याला 3 स्टेज मध्ये ढवळा लागणार आहे। तर आपण या साईडने असं ढवळतोय, तर ही साईड आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची। तर साधारण 1 मिनिटामध्ये हे पूर्णपणे विरघळून जाईल। याच्यामध्ये साखर, लिंबू सत्व आणि मीठ विरघळलेलं आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये तेल टाकल्यामुळे काय होतं, आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी होतो आणि ड्राय लागत नाही मित्रांनो, खाताना आहे ना कोरडा लागत नाही। तर आता काय करायचंय, ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन ऍड करायचंय। तर बेसन ऍड करत असताना मित्रांनो काय करायचं, आपल्याला चाळणीच्या साहाय्याने ना चाळून घ्यायचंय। त्यामुळे आपल्या बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि आपल्याला बॅटर बनवताना त्रास होणार नाही। तर आता आपण करूया बेसन चाळून घेऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण चाळून घ्यायची आहे आणि असं बेसनाचं पीठ थोडं थोडं टाकायचंय आणि काय करायचंय, चमच्याच्या साहाय्याने असं थोडंसं हलवायचंय। पाहू शकता असं बेसन सुट्ट पडत आहे मित्रांनो। तर याच्यामुळे काय होतं, गुठळ्या होणार नाहीत आणि आपलं बॅटर आपल्याला बनवण्यासाठी सोपं होऊन जाईल। तर आपण काय करू, सगळं पीठ असं चाळून घेऊ। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ना सगळं बेसन चाळून घेतलेलं आहे। तर आपण फिरवताना मगाशी जी दिशा सांगितली ते एका साईडनेच असं फिरवायचं मित्रांनो। जे पण दिशा तुम्ही निवडाल ना तीच आपण ठेवायची। तर आता आपण अँटी क्लॉकवाईज असं फिरूया आणि चांगल्या प्रकारे आपलं बेसन पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय। तर आपल्याला साधारण 3 मिनिटं हे फेटायचे। तर 3 मिनिटांनंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल। तर आता फेटूया।
तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 3 मिनिटं झालं फेटतोय. तर या स्टेजला काय करायचंय, आपण जे मगाशी ना 100 ग्रॅम जे पाणी साईडला ठेवलं होतं ना ते टाकून घ्यायचंय. तर त्याच्या आधी ना अशा प्रकारचं टेक्स्चर आलेलं आहे मित्रांनो, पाहू शकता. तर अजून थोडंसं आपल्याला पातळ करायचंय. तर आता आपण काय करूया, हे 100 ग्रॅम पाणी त्यात टाकून घेऊया. पुन्हा 1 मिनिट आपण हे फेटून घेऊया. तर आता काय करायचं, 1 मिनिट फेटल्यानंतर ना आपल्याला प्री हिटिंगचा सेटअप लावून घ्यायचा आहे. तर याच्यानंतरची जी पण प्रोसेस आहे मित्रांनो आपल्याला झटपट करावं लागते. तर आता काय करूया, आपण हे फेटून झाल्यानंतर ना प्री हिटिंगचा सेटअप लावून घेऊया. तर मित्रांनो आपण याला प्री हिटिंग म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, आपण जेव्हा हे बॅटर मोल्ड मध्ये ओतणार आहे ना, तेव्हा आपण शिजवताना जे पाणी असतं ना ते ऑलरेडी उकळतं किंवा बॉईल असणं गरजेचं आहे. त्यासाठी ते आपल्याला आधीच उकळून घ्यावं लागतं आपलं बॅटर ओतायच्या आधी. तर त्यासाठी आपण प्री हिटिंग करून घेतो. तर आता प्री हिटिंगचा सेटअप कसा असला पाहिजे ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो आपण प्री हिटिंगसाठी आहे ना ही कढई घेतलेली आहे. तर कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना आपण असं स्टँड ठेवलेलं आहे मित्रांनो. तर काय आहे, आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपला मोल्ड साधारण आहे ना वरती आदन तरी राहिला पाहिजे असं स्टँड घ्यायचंय. तर ह्याच्यामध्ये आपण काय करूया मित्रांनो, पाणी टाकून घेऊया. आपण पाणी टाकले तर हा आपला मोल्ड आहे. हा मोल्ड आहे ना साधारण पाण्याच्या वरती राहतोय मित्रांनो. या पद्धतीने करायचंय. काय होतं, पाणी उकळलं तर आपल्या मोल्ड मध्ये जाऊ शकतं. तर पाण्याचं ना पातळी एकदम व्यवस्थित मेंटेन करणे गरजेचं आहे. तर आता काय करू, आपण याला तेल लावून ग्रीसिंग करून घेऊ, म्हणजे आपल्याला आपला ढोकळा डिमोल्ड करण्यासाठी त्रास होणार नाही. तर आपण याला ग्रीसिंग करून घेऊ. होऊ शकतो मित्रांनो आपलं पाणी ना चांगल्या प्रकारे उकळायला लागलेलं आहे. याचा अर्थ आपलं प्री हिटिंगचं सेटअप आपल्याला एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, मोल्ड मध्ये ना बॅटर ओतून घ्यायचंय. तत्पूर्वी काय करायचं, आपल्या इनो टाकून आपल्याला आपलं बॅटर ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. पाहू शकता अशा प्रकारे आपले ना बॅटरचं टेक्स्चर आहे. तर आता आपण याच्यामध्ये इनो टाकून घ्यायचंय. तर मित्रांनो हे आपले 2 पॅकेट आहेत, हे दोन्ही पॅकेट आपण टाकून घ्यायचंय. तर मित्रांनो आपलं इनो टाकून झालंय. आता आपण ना ऍक्टिव्ह करण्यासाठी ना लिंबू पिळून घेऊया. तर लिंबू पिळल्यानंतर पाहू शकता मित्रांनो किती छान प्रकारे ऍक्टिव्ह झाले. आता इथनं पुढचे प्रोसेस आहे ना आपल्याला झटपट करायचे. तर मग अशी सारखे आपले डायरेक्शन सेम ठेवायचे. तर आपला आता हे बॅटर आहे ना चांगल्या प्रकारे असे फुलू लागेल मित्रांनो. तर याचा अर्थ काय, आपलं बॅटर आहे ना ऍक्टिव्ह झालेलं आहे इनो. तर असं फेटत राहायचं. पाहू शकतो मित्रांनो आपलं बॅटर ना हळूहळू ना फुलू लागलेलं आहे. तर साधारण 1 मिनिट आपल्याला असंच फेटायचं. तर मित्रांनो पाहू शकता आपण 1 मिनिट झालं असं फेटतोय. तर याला कसं फ्लफीनेस आलेलं आहे मित्रांनो. याचा अर्थ आहे ना आपलं परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, हे मोल्ड मध्ये ओतून घ्यायचंय. तर मित्रांनो आता मोल्ड मध्ये आपण बॅटर ओतलेलं आहे, हे थोडंसं असं टॅप करायचंय म्हणजे चांगल्या प्रकारे सेट होते. तर आता आपल्याला हे आपल्या सेटअप मध्ये ठेवून घ्यायचंय. तर अशा व्यवस्थित स्थिर राहील अशा पद्धतीने सेट करायचं. तर आपण याच्यामध्ये सेट केलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आपल्याला मित्रांनो. आणि आपल्याला ना साधारण 22 मिनिटं आहे ना असं मध्यम गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचंय. तर आपण काय करूया, याची वाफ न जावं यासाठी आपण काय करूया, कढईने असं कापड टाकून घेऊ. तर मित्रांनो आता आपण याच्यामध्ये ना आपला मोल्ड ठेवलेला आहे. तर हे कंटिन्यू 22 मिनिटं असं उकळत ठेवायचं आहे. उडून बघायचं नाही मित्रांनो 22 मिनिटं झाल्याशिवाय. तर आता काय करूया, 22 मिनिटांनंतर आपण चेक करू कशा प्रकारे आपला ढोकळा शिजलाय. तर मित्रांनो 22 मिनिटं झाले आपण ढोकळा शिजत घातलेला आहे. तर आता काय करूया, असं आपण कापड काढून घेऊया आधी आणि कसा शिजलाय ते आपण बघून घेऊ. तर मित्रांनो हे सगळं गरम असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक करावं लागतंय. तर आपण काय करूया, हे थोडंसं उलटण्याच्या सहाय्याने काढून घेऊ. तर पाहू शकतो मित्रांनो किती छान प्रकारे आपला ढोकळा फुललेला आहे. आपली थोडे याला चिरा पडलेले आहेत. तर काय मित्रांनो आपला ढोकळा तर उत्तम प्रकारे शिजलेला आहे. तर आता आपण चेक करून घेऊ. तर पाहू शकतो मित्रांनो कुठे काही चिकटलेलं नाहीये. तर काय मित्रांनो थोडं जास्त
उकळल्यामुळे याला चिरा आलेले आहेत, तर याने काही प्रॉब्लेम नसतो मित्रांनो. तर आता आपला ढोकळा झालेला आहे. तर मित्रांनो आता आपण काय करूया, हा ढोकळा साईडला काढून ठेवू. एक साधारण अर्धा ते पाऊण तास थंड झाल्यानंतर ना याचं कटिंग करायचं असतं, तोपर्यंत कटिंग करायचं नाही. तर आता आपण काय करू, याच्यासाठी लागणाऱ्या चटण्या आणि फोडणी तयार करू गोड पाण्याची. मित्रांनो आपण काय करूया, ढोकळ्यावर खाण्यासाठी ना गोड चटणी बनवूया. तर आपण काय केलेलं आहे, 40 ग्रॅम आहे ना आपण चिंच आहे ना भिजत घातली 2 तासापूर्वी. तर ते आपण यातल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत, तर ते मिक्सर मध्ये टाकून घेऊया. त्याचबरोबर आपण ना 40 ग्रॅम गुळ घेतलेला आहे, तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर मित्रांनो काय करायचंय, हे दोन्ही मिश्रण आपण थोडं मिक्सरमध्ये बारीक करून याचा कोळ तयार करायचा. तर आपण कोळ तयार करून घेऊ. आपण मिक्सरमध्ये गुळ आणि चिंच बारीक करून घेतलेला आहे, त्याचा कोळ तयार केलेला आहे. तर आपण गॅसवर भांडे ठेवले, त्यात आपण गरम करून घेऊ. आता त्याच्यामध्ये काय करायचंय, आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचंय. त्याचबरोबर चवीनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचंय. आणि आपल्याला जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने आपण करून घेऊ शकतो. मित्रांनो पाहू शकता, आपल्या चिंचचं कोळाला ना चांगल्या प्रकारे उकळी आलेले आहे. त्याच्यामध्ये आपण इतर घटक पण टाकले होते, जसं की आपण गूळ टाकला होता, चवीनुसार मीठ टाकलं होतं आणि हलकंसं आपण लाल तिखट टाकलं होतं. तर आपली आहे ना एकदम चटपटीत अशी लाल गोड चटणी आपली रेडी आहे मित्रांनो. तर आता आपण काय करूया, पुदिन्याची चटणी बनवून घेऊ. मित्रांनो आता आपण काय करूया, पुदिन्याची चटणी बनवून घेऊ. तर आपण काय केलेलं आहे, पुदिना घेतलेला आहे थोडा. तर जेवढा पुदिना घेतला ना तेवढीच आपल्याला ना कोथिंबीर घ्यायची मित्रांनो. तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आपण. त्याचबरोबर आपण ना 3 ते 4 मिरच्या घ्यायच्यात आणि त्याचबरोबर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि साधारण एक छोटासा आहे ना आल्याचा तुकडा घ्यायचा मित्रांनो. तर ते टाकून घेऊ. आणि मित्रांनो हे मीठ आहे ना आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर चवीनुसार टाकायचंय. तर आता काय करूया, हे आपण मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून वाटून घेऊया. मित्रांनो आपण मिक्सरमध्ये ना आपलं कोथिंबीर, पुदिना, मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचंय, आपलं पुदिनाचं हे मिक्सर काळं पडू नये म्हणून याच्यामध्ये ना आपण थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं अर्ध. त्यामुळे आपला जे चटणी बनवणार ना त्याचा हिरवा कलर आहे ना खूप वेळ टिकून राहील. त्याचबरोबर आहे ना असं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. त्याचबरोबर ना चव बॅलन्स करण्यासाठी ना चिमूटभर साखर पण टाकून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये थोडासा आंबटपणा वाढावा म्हणून आपण ही लाल चटणी बनवली ना एक साधारण अर्धा पळी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे आपली ना पुदिन्याची पण चटणी रेडी आहे. पाहू शकतो मित्रांनो आपला ढोकळा हे थंड झालेला आहे, याचा स्पॉन्जीनेस पण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्याचबरोबर आपण आहे ना पुदिन्याची चटणी पण रेडी झालेली आहे आणि गोड चटणी लालवाली पण ते रेडी झालेली आहे. तर त्याच्यावरती जी फोडणी असते त्याची तयारी करून घेऊया मित्रांनो. फोडणी द्यायच्या आधी ना आपण आहे ना हा आपला ढोकळा डिमोल्ड करून घेऊ. आपण हे साधारण कड्याच्या किनाऱ्या ना थोडं आपण अशा कट करून घेतलेले आहेत. तर आता एका ताटामध्ये आपण हे डिमोल्ड करून घेऊया. तर अशा प्रकारचं आपण एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये डिमोल्ड करून घेऊ. तर पाहू शकता किती छान आपला ढोकळा तयार झालेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपला डिमोल्ड झालेला आहे. तर आपण काय करूया, आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये कटिंग करून घ्यायचंय. तर मी कटिंग करून घेतो. पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तर एक आपण पीस काढून याचा स्पॉन्जीनेस चेक करूया. पाहू शकतो मित्रांनो याला किती स्पॉन्जीनेस आलेला आहे मित्रांनो. तर याला जाळी सुटलेली आहे पण स्पॉन्जीनेस तर नक्कीच आलेला आहे. तर आता काय करूया, आपण याची फोडणीची तयारी करून घेऊ. तर आता मित्रांनो आपण काय फोडणी तयार करूया. आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर साधारण आहे ना 2 चमचे आपण तेल घेऊया. तेल गरम होऊस थोडं थांबूया. तापलेले आता आपण काय करूया, मोहरी टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी. आपली मोहरी छान तडतडची लगेच काय करायचंय, कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्याचबरोबर आहे ना 1 पाऊण चमचा हिंग टाकून घ्यायचंय. त्याचबरोबर 4 ते 5 मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. आपल्या मिरच्या छान प्रकारे ना भाजल्या गेल्या की लगेच आपण काय करायचंय, 2.5 चमचे साखर टाकून घ्यायची. की लगेच काय करायचंय मित्रांनो, आपण हे 200 ml पाणी घेतलेले ते टाकून घेऊ.
पूर्णपणे साखर विरघळून घ्यायची मित्रांनो. आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं 1 चमचा. आपली साखर पूर्णपणे विरघळली आणि चांगली उकळी आली की आपली फोडणी रेडी आहे. तर आपण ही फोडणी आपल्या डोक्यावर टाकून घ्यायची. आपली साखर पण विरघळली आहे आणि चांगली उकळी पण आलेली आहे. सगळे फ्लेवर या पाण्यामध्ये उतरलेले आहेत. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि साधारण कोमट होस्तोवर आपण थोडं थांबायची ही फोडणी. मग आपल्या डोक्यावर टाकायची. गरम गरम आपल्या डोक्यावर टाकायची नाहीये मित्रांनो. तर आपण साधारण थोडं कोमट होस्तोवर थांबूया. कारण आपली फोडणी ना कोमट झालेली आहे. तर ते आपण आता डोक्यावर टाकून घेऊ. मित्रांनो आपला ढोकळा एकदम रेडी झालेला आहे. तर ढोकळा बनवायला ना साधारण आपल्याला 75 रुपये खर्च आलता आणि गॅस आणि ह्याची वरची फोडणी हे साधारण 25 रुपये खर्च आलेला आहे. गॅसचे 15 रुपये आणि फोडणीचे 10 रुपये. तर याचं वजन तुम्ही पाहू शकता. साधारण तुम्हाला आहे ना मित्रांनो साधारण आहे ना 350 ग्रॅम आपल्या बेसनामध्ये आणि इतर घटकांमध्ये पासून आहे ना आपलं साधारण 1100 ग्रॅम आहे ना ढोकळा बनलेला आहे. पाहू शकता खाली तुम्ही तिथं 1380 ग्रॅम आहे. साधारण 180 ग्रॅमची खालची प्लेट आहे. तर 1100 ग्रॅम आपला साधारण ढोकळा बनलेला आहे. तर आपल्याला सर्वसाधारण सगळं खर्च आपल्याला 100 रुपये आलेला आहे 1 किलो बनवण्यासाठी. तर विक्रीचे साधारण आहे ना 60 रुपये पावशेर ते 80 रुपये पावशेर होते मित्रांनो. तर तुम्ही याच्यावरून काढू शकता की आपल्याला किती नफा झालेला आहे. तर मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊ. मित्रांनो टेस्ट रिव्ह्यू साठी थोडे पीस काढून घेऊ आपण प्लेटमध्ये. त्याचबरोबर आपण काय करूया ही पुदिन्याची चटणी घेऊया. त्याचबरोबर आपण ही लाल चटणी पण घेऊया. तर मित्रांनो आपला ढोकळा आहे ना पाहू शकता तुम्ही किती स्पॉन्जी झालेला आहे. तर आता आपण याचा टेस्ट रिव्ह्यू घेऊया. प्रथम आपण काय करू गोड चटणीमध्ये डिप करून खाऊया. 1 नंबर लागते मित्रांनो. तर आता काय करूया आपण थोडं पुदिना चटणीमध्ये डिप करून खाऊया. 1 नंबर लागते चवीला मित्रांनो. तर अशा प्रकारची आहे ना रेसिपी तुम्ही घरी एकदा ट्राय करा. फक्त तुम्ही ग्रॅमचं आहे ना वजन तंतोतंत फॉलो केलं तर तुम्हाला टेक्स्चर आहे ना हुबेहूब रेस्टॉरंट सारखं किंवा स्वीट सारखं येणार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.